भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे उद्घाटन इगतपुरी नगर परिषद आणि विश्वभूषण स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा उद्घाटन सोहळा सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार रामदास आठवले यांच्या शुभ हस्ते तसेच शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य दादाजी दगडू भुसे, कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे, अन्न औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री नरहरी सीताराम झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, लोया रोड, इगतपुरी हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। इगतपुरी नगराध्यक्ष संजय इंदुरकर यांनी या सर्व कार्यक्रमांचे नियोजन केले। या उद्घाटन समारंभाप्रसंगी खासदार डॉक्टर शोभा वच्छाव, खासदार भास्कर भगरे सर, आमदार सत्यजित तांबे, आमदार किशोर दराडे, आमदार सत्यजित तांबे, पंकज भुजबळ, छगन भुजबळ, आमदार देवयानी फरांदे, डॉक्टर राहुल आहेर, आमदार दिलीप बोरसे, दिलीप बनकर, सुहास कांदे, आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले, श्रीमती सरोज अहिरे, हिरामन खोसकर, नितीन पवार, मुक्ती मोहम्मद, इस्माईल अब्दुल खलीफा यांची या कार्यक्रमास उपस्थिती लाभली। उपस्थित मान्यवरांचे स्वागत इगतपुरीचे नगराध्यक्ष संजय इंदुरकर यांनी केले। कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर, उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेले नामदार आठवले साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार संजय शिरसाट साहेब, योगेंद्र कवाडे सर, आदरणीय हिरामनजी खोसकर साहेब, आदरणीय संजूभाई इंदुरकर, माझे आमदार झोले साहेब, निवृत्ती भाऊ जाधव, प्रकाशजी लोंढे, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आनंदाचा क्षण आहे, सोन्याचा दिवस आहे की विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आज उद्घाटन होत आहे आणि या समतेच्या पुजाऱ्याचा इथे आपण सन्मान करण्यासाठी सर्वजण उपस्थित आहोत। मी त्यांना अभिवादन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दोन जागेचे ते जर वाढले तर मला वाटतं पक्षासाठी ते योग्य नाही, म्हणून हे तिन्ही नेते एकत्र बसून हा वाद मिळवतो। काल शिंदे साहेबांनी जे कुंभमेळा झाले नाही, असं काही कारण नसेल तर कारण गिरीश महाजन सर्वांचेच मित्र आहेत, ते संकटमोचन आहेत आणि म्हणून ते कोणत्या तरी संकटाला निवारायला कुठे गेले असते, त्याचा आम्ही असं गैरसमज त्यांच्याबद्दल आमचा होऊ शकत नाही आणि म्हणून काल शिंदे साहेबांनी त्यांच्या लेवलवर जी मिटिंग घेतली ती अत्यंत चांगली झाली, हे तुम्ही सुद्धा पाहिजे नाही। पण आपल्या पक्षाकडून दावा करण्यात नाही ना, दावा आहे तर ते दाव्यावरचा सगळा निर्णय आहे 2 दिवसात होईल। अंजली दमनिया असं म्हणताय का राजकारणाला दमने ह्या मोठ्या नेते आहेत, त्याच्याबद्दल मी बोलणं योग्य नाही। सर्व त्यांचं भाष्य असतं, एक माणुसकी म्हणून सुद्धा भेटणे काही देतात, त्यांना गैर वाटत असेल तर ते त्यांचा प्रश्न आहे। तर थँक्यू। ओके, थँक्यू। रामदास आठवले आहे, मी आहे आणि एक वेगळं चैतन्य त्या निमित्तानं या इगतपुरी भागामध्ये, कारण की या ठिकाणी विषपणा केंद्र आहे, सर्व भंतेजी येत असतात, अनेक अर्थानं इगतपुरी हे महत्त्वाचा भाग हा मानला जातो। शिंदे साहेबांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। काल त्या मुळामध्ये ते गडचिरोलीचे पालकमंत्री असताना सुद्धा त्यांना अशा अनेक धमक्या आलेल्या आहेत। आपण पाहिलं असेल महाविकास आघाडीच्या काळामध्ये त्यांना संरक्षण देण्यापासून नकार दिला, त्याच पद्धतीचं आजही त्यांच्यावर वाच आहे असा आमचा सुद्धा समज आहे। त्यांच्या जीविताला धोका आहे हे मात्र निश्चित आहे। एकनाथ शिंदे हे असं व्यक्तिमत्व आहे की ते सर्वसामान्यामध्ये मिसळतात, सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये घुसतात आणि त्यामुळेच सुरक्षितता वाढवणं आणि त्यांना सुरक्षितता देणं हे सरकारचं प्रायोरिटीचं काम असलं पाहिजे। मला वाटतं याची दखल निश्चित देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली असेल आणि त्या सुरक्षिततेमध्ये वाढ झाली सुद्धा असेल। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।